नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेमध्ये आपल्याला आता जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर कमळी ही राजनला आपले वडील म्हणून स्वीकार करणार का, हे आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत। तर आज आपण बोलणार आहोत अशा खुलाशाबद्दल ज्याने सगळ्या पात्रांच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकले आहे। काय होईल जेव्हा कमळीची भेट तिच्या खऱ्या वडिलांशी होईल आणि तेही राजन महाजनशी। इकडे सरोजा का हादरलेली असणार? आजच्या कथेमध्ये असं वळण आहे की जे तुम्हाला पूर्णपणे आश्चर्यचकित करेल। त्यामुळे संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा। चला तर पाहूया भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की कमळी एक साधी आणि निरागस मुलगी आहे, जिला लहानपणापासून तरुण वयापर्यंत कधीच तिच्या वडिलांचा चेहरा पाहायला मिळाला नाही आणि तिने नेहमी तिच्या आईला विचारले की तिचे वडील कोण आहे। प्रत्येक वेळेस तिला केवळ शांततेचा सामना करावा लागला। ही शांतता अनेक वर्ष चालत राहिली। एक दिवस कमळीची भेट झाली एका गंभीर आणि प्रभावशाली व्यक्तीशी आणि ते आहेत राजन। त्यांच्या डोळ्यामध्ये कमळीला स्वतःचे प्रतिबिंब दिसते। तेव्हा राजनलाही पहिल्या क्षणापासून जाणवलं की कमळी एक सामान्य मुलगी नाही, तर त्याच्या भूतकाळाशी जोडलेला एक महत्त्वाचा भाग असेल असं त्यांना मनामध्ये शंका आहे। दोघांची भेट हळूहळू एका भावनिक नात्यामध्ये रूपांतर होते आणि सरू जेव्हा कमळी आणि राजन हे या गोष्टी ऐकत असतील तेव्हा तिच्या मनामध्ये जुन्या आठवणी जाग्या होता। ती विचार करत असते की खरंच ही तिची मुलगी असेल का, की जिथे मी काही वर्षापूर्वी तिला सोडलं होतं आणि तिला तिच्या घरी सोडून आलेलो होतो। तेव्हा कमळीच्याही मनामध्ये एक विचार सतत फिरत होता आणि ह्या व्यक्तीमध्ये असं काहीतरी आहे की मला इतकं आपलंसं वाटतंय। ती राजनला बघून एकदम भावनिक होऊन जाते। शेवटी एक दिवस सत्य बाहेर येते आणि जेव्हा कमळीला आईने तिला एक जुने पत्र दिलेले असते, म्हणजे सरूने कमळीला एक पत्र दिलेलं असतं। त्या पत्रामध्ये राजनने लिहिलेलं होतं की मी कमळीला सोडण्यास भाग पाडलेलं होतं, पण नशिबाने आपली पुन्हा भेट झालेली आहे। इकडे सरू जी कमळीला स्वतःची मुलगीच सांगते, म्हणजे स्वतःची नातच मानते। ती अन्नपूर्णाला पण सत्य समजल्यावरती पूर्णपणे अन्नपूर्णा हादरून जाते। इकडे कमळी ही राजनचीच मुलगी आहे हा खुलासा केवळ कमळीचे आयुष्य बदलून टाकतो, पण तो सरोजच्याही मनामध्ये अनेक प्रश्न उभे करतो। आता कमळीला समजलेलं होतं की तिचे वडील कोण आहे आणि आता प्रश्न असा होता की तो त्यांना म्हणजे कमळी त्यांना स्वीकारेल का, ती स्वतःच्या वडिलांची चूक ती मान्य करेल का। तर राजनने पण आपल्या मुलीची माफी मागितली आणि वचन दिलं की तो आता तिला कधीही एकटं सोडणार नाही। तिकडे कमळीला पण डोळ्यात अश्रू होते, पण मनामध्ये एक वेगळी शांतता आणि भीती पण आहे की काही वर्षापूर्वी दुरावा एका क्षणात मिटून गेला होता का आणि कसा मिटवायचं हे सगळं वडील आणि मुलीचं नातं एक नवीन भावना आणि नव्या सुरुवातीने पुन्हा जोडले गेले आहे। आणि इकडे सरोजा जी हे सगळं आश्चर्याने पाहत होती, तर तिने शेवटी कमळीला मिठी मारली आणि इकडे अन्नपूर्णाला पण ती स्वतःची नातच आहे हे सगळं पूर्णपणे समजले आहे। आणि जर तुम्हाला आजचा भाग सखोल आणि भावनिक गोष्ट आवडली असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या सिरियल लव्हरला शेअर करा। धन्यवाद। जय गजानन माऊली।